चौपाटीवर आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी आपल्या सोबत आहेत। मीनाक्षी, मुंबईकरांशी संवाद साधा, काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? निश्चितच लागवी, जसं आपण दाखवतोय पहिल्या दिवसापासून ते अगदी आजच्या चौथ्या दिवसापर्यंत प्लास्टिकच्या कचऱ्याचं जसं साम्राज्य जुहू चौपाटीवरती पसरलेलं आहे, त्या कचऱ्यामध्येच आपण पाहतोय की हे सर्वसामान्य मुंबईकर जे आहेत ते योगा करण्यासाठी पोहोचत असतात। आपली जागा बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं कचरा जो आहे तो स्वतः काढून मग इथे जागा बनवतात। खरं तर इथे आपण पाहिलं तर कचऱ्यामध्येच तुम्हाला आज योगा एरोबिक्स करण्याची वेळ आलेली आहे। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आम्ही 4 दिवस झाले इथला आढावा घेतोय, लोकशाही मराठी रियालिटी चेक करते, अनेक अधिकारी जे आहेत ते इथे येऊन गेलेले आहेत, पण खरी परिस्थिती काय आहे इथली? मॅम, आता तुम्ही पाहता इथं गटारातलं पाणी येत आहे, तरी सुद्धा आम्ही जिथं मिळेल तिथं स्वच्छ जागा मिळेल तिथं आम्ही हे बघून इथं आम्ही ही योजना केलेली आहे। आमच्याकडे रोज 200 माणसं असतात, आता बरेचसे माणसं परत गेलेली आहेत। योगासाठी काही लिमिटेड माणसं असतात, परंतु या लोकांना या दुर्गंधीचा त्रास होतोय आणि अजूनही तिकडे पाहाल तर अजून पहाड बनलेला आहे, डोंगर पाहायला डोंगर पाहायला मिळतो, तिथं डोंगर रचलेला आहे। तो कचरा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत काही होणार नाही। तुम्हाला या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी अजूनही आपली मनुष्यबळ वाढवावेत, यंत्रणा वाढवावी, जे अजून वाढवलेलं नाही। सगळे नेते मंडळी येऊन बघतायत, परंतु ठोस निर्णय व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स पेयर आहेत आणि त्यांना रिटर्न मध्ये अशा पद्धतीची दुर्गंधी असेल किंवा मग स्वच्छ हवेसाठी तुम्ही इथे येत असतात, काय नेमकं इथली काय परिस्थिती आहे? पालिका प्रशासनाचा नेमका कुठे हा सगळा कारभार जो आहे तो फोल ठरतोय? खरं म्हणजे आम्ही स्वच्छ हवा घेण्यासाठी सकाळी 5:30-6 वाजता इथं वेगवेगळ्या वयोगटातली माणसं आहेत, काही युवक आहेत, काही सिनियर सिटीजन आहेत, काही 80 वय क्रॉस झालेलं आहे, ती लोक येतात, परंतु या वातावरणामध्ये त्यांना फिरायला त्रास होतो आणि या अक्षरशः चिखलातून आणि ह्या प्लास्टिकच्या ह्याच्यातून त्यांना फिरायला, चालायला आणि पळायला त्यांचं मन होत नाही, तरी सुद्धा आम्ही नाईलाजास्तव हे सगळं करतो। लवकरात लवकर व्हावे अशी आमची विनंती। प्रशासन ज्या पद्धतीत सांगते की आम्ही मनुष्यबळ वाढवलेलं आहे, यंत्रणा जी लागायला पाहिजे त्या यंत्रणेमध्ये वाढ केलेला आहे। स्वतः अमित साटम काल व्हिजिट करून गेले, त्यानंतर खरंच तशी परिस्थिती आहे का? मनुष्यबळ वाढवलेलं आहे किंवा मग ज्या गाड्या, ट्रॅश मशीन असेल, डंपर असेल किंवा मग जेसीबी असेल, त्या आज आम्हाला तरी पाहायला मिळत नाहीये। तुम्ही आज सकाळी किती वाजल्यापासून आलेले आहेत, तुम्हाला पाहायला मिळतंय का? आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून आहे आणि इथं 8 वाजेपर्यंत असतो आणि यापूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 तास समुद्र आपल्याला काम करायला वेळ देतं आणि वेगवेगळ्या वेळी आपल्याला तो वेळ मिळत असतो, परंतु त्या वेळेमध्ये ही माणसं अपुरी पडतात आणि हे शिफ्टमध्ये जर समजा याने व्यवस्थित प्लॅनिंग करून जर कचरा उचलण्याचा एक नियोजन केलं तर होऊ शकतं, होणार नाही असं नाही, परंतु यांची यंत्रणा अपुरी आहे आणि लेबर कागदावर असतील परंतु इथं ऍक्च्युअली दिसत नाहीये। हे एवढं आहे। लागवी, ज्या पद्धतीत सर्वसामान्य म्हणतायत, इतरांशी काही तुम्ही बोलू शकता का? तिथं मोठ्या संख्येनं महिला सुद्धा आहेत ज्या योगा करतायत, इतका टॅक्स पे करून मात्र जसं एक मुंबई। काही महिलांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया, इथे काही महिला देखील आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊया। खरं तर आज कचऱ्यामध्येच तुम्हाला एक्सरसाइज असेल, योगा असेल ते करायला लागत आहे। मागच्या किती दिवसापासून हा कचरा असाच आहे आणि तुम्हाला किती त्रास होतोय? बहुत ही त्रास होता है। अभी पहली बार भी आप आए थे 3 दिन पहले, तभी भी मैंने रिपोर्ट दिया था कि ये कचरा उठा लेना चाहिए। कपड़े भी कितने गंदे आए हैं और ये कचरा नहीं उठेगा तो लाइफ टाइम कचरा आता रहेगा और जाता रहेगा, आता रहेगा, जाता, और कभी भी बीच क्लीन नहीं दिखेगा, कभी भी नहीं दिखेगा। तो अभी जो समय है और वो कचरा उठा के डंपिंग हो जाएगा तो ही बीच अपना अच्छा लगेगा लाइफ टाइम, नहीं तो ये कचरा कभी किसी से हटने वाला नहीं है। और वो समुद्र खजाना भी भरा हुआ है, खजाना क्यों नहीं फेंकता है? खजाना क्यों नहीं फेंकता है? वो खजाना भी समुद्र में हम माना जाता है कि सोना, हीरा, मानिक सब खजाना पूरा अंदर भरा हुआ है, कभी खजाना नहीं फेंका, कचरा ही क्यों फेंकता है? तो कचरा हमने डाला है वो बराबर है कि हमने डाला है, वो बात हो गई खत्म। लेकिन अभी जिसको जो निर्णय लेके ये फटाफट से उठा के डंपिंग करवाना, वो तो बीएमसी वाले का काम है, वो तो कराना चाहिए कि नहीं? यहाँ पर ज्यादा ट्रक लगा देंगे, ज्यादा मैन पावर लगा देंगे तो हो जाएगा,
अभी सोचने का क्या समय है, उसके पास पैसे भी है और काम करवा सकते हैं, तो क्यों नहीं करते? बीएमसी इच्छा नहीं है क्या बीएमसी की, ऐसा लगता है क्या? हमें लगता है कि नहीं है इच्छा, क्योंकि 1 महीने से देख रहे कोई, मैंने नहीं देखा कि बीएमसी वाले कोई बड़े आके यहाँ पर देखा हो। हमने तो बहुत सारे यूट्यूब बना के साइन करके भेजा है, बहुत सारा लेटर बना के भेजा है कि बीच को क्लीन रखो, बीच से कचरा उठाओ, क्योंकि 50 लोगों से ये कचरा नहीं साफ होगा, नहीं होगा 50 लोगों से। अपने घर का काम भी हम लोग 3 लोग लगते हैं कि घर का काम क्लीन करवाने के लिए, तो फिर ये कचरा उठाने के लिए 50 लोगों से कैसा होगा? 3 ट्रक से नहीं होगा, 2 बॉबकट से नहीं होगा। तो वो उनको भी पता चलता है कि इतना 6 किलोमीटर लाइन में पूरा हजारों टन कचरा आया है, और कचरे के साथ में जो बॉबकट है ना, वो बॉबकट तो क्या करता है पता है? मिट्टी भी लेके जाता है। तो मिट्टी लेके जाता है तो समुद्र डीप डीप होता जाता है। तो क्या लगाना चाहिए, कैसे कचरा जो अभी आया है तो साफ सुथरा सिर्फ कचरा हो गया है, तो कचरा ही पड़ा है साफ सुथरा, मिट्टी नहीं है उसमें, तो वो भर लेना चाहिए। मेरा मानना है कि आप आगे बात पहुंचाओ और जल्दी से जल्दी ये स्टँड ले और जल्दी से जल्दी ये काम करे। तुम्ही काय सांगाल, कारण पालिका जसं सांगते की आम्ही कर्मचारी वाढवलेत, काल अमित साटम पण येऊन गेले, कर्मचारी जे आहेत के वेस्टचे ते देखील येऊन गेलेत, पण मॅनपॉवर आजही वाढवलेली आहे का? काय वाटतं, पालिकेला खरंच इच्छा नाहीये का ह्या सगळ्या समुद्रकिनारी साफ करण्यासाठी? मैं जुहू बीच पर करीबन रहते हुए मुझे 20 साल हो गए हैं और 20 साल से मैं जुहू बीच पर वॉक करती हूँ और 10 साल से हमारा एरोबिक्स चालू हुआ। उसके पहले की दशा यही थी जो अभी आप देख रहे हो, लेकिन हमारा जुहू बीच, हमारा एरोबिक यहाँ पे आने के बाद में जुहू बीच इतना नीट एंड क्लीन रहने लगा, क्योंकि हमारे सभी से संपर्क रहने लगा, सभी बड़े बड़े नेता भी आने लगे और बीच हमारा क्लीन रहने लगा। लेकिन फर्स्ट टाइम ऐसा हमने देखा है कि इतना गंदा बीच बीएमसी वाली कुछ नहीं कर रही है। कहते हैं ना, प्रकृति जो लेती है वही हमें देती है, तो थोड़ा अवेयरनेस हमें मनुष्य को भी लेना है। बीएमसी वाले तो करेंगे ही करेंगे, हमने लेटर डाला, उषा जी ने सबने मिलके सबने साइन करके लेटर, लेकिन हमें भी सबको अवेयरनेस रह के इस चीज को ध्यान में देके काम करना चाहिए, क्योंकि उसके बाद मनुष्य किस दिशा में जाएगा वो सभी को देखना है। धन्यवाद। आपण इथे जर आपण पाहिलं तर मोठे टॅक्स भरणारे लोक आहेत, पालिका प्रशासन नेमकी काय करते खरं तर प्रश्नचिन्हच आहेत, उत्तरं दिली जातात, पण आज त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय मिळतंय, काय सांगाल? हे कचरा मिळतोय ना मला, आणखीन काय पाहिजे? सगळं क्लीन करायला पाहिजे, पण क्लीन होत नाही। कचरा घेऊन सुद्धा ते जिकडे डंप करतात ते कचरा कुठे जातो आहे ते परत इकडे येतोय, तर इकडनं क्लीन करायचं काही पण महत्व नाही। तुम्ही कुठे डंप करताय ते डंप करण्याची जागा पण तुम्हाला तिची पण सूट घ्यायला पाहिजे की जे डंपिंग ग्राउंड आहे ते कचरा मग परत नीट डंप होतोय की नाही, की तो परत नाल्यासकट परत इकडे येतो, तर ते तुम्ही इकडून साफ करा परत येईल, इकडून साफ करा परत येईल। ते सगळी काळजी एकदा एक बरोबर घ्यायला पाहिजे। पालिकेचा एवढा मोठा बजेट आहे, पण या बजेटमधनं काय पालिका काम करते हे प्रत्यक्षात आपण पाहतोय, काय सांगाल? ते त्यांना लक्ष द्यायलाच पाहिजे, पालिकांना यायलाच पाहिजे। तुम्ही सगळं किती किती आम्ही टॅक्स भरतो, तुम्ही ते बरोबर सांगते, ते आम्ही टॅक्स स्वच्छ राहायलासाठी करतो की सगळं आपलं मुंबई शहर एकदम क्लीन राहावं, सगळं बरोबर राहावं, पण काहीच दिसत नाहीये। ते म्हणजे बीएमसीला घ्यायलाच पाहिजे की तुम्ही या इकडे बघून तुमची पूर्ण मोठी टीम घेऊन या आणि तुम्ही बघा मुंबईकरांचं हेच म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणावर मीनाक्षी टॅक्स भरला जातो, पण त्या बदल्यात मात्र ही अस्वच्छता वाटायला येते। काम होऊ शकत नाही असं नाहीये, केवळ इच्छाशक्तीचा अभाव आहे हे आम्ही म्हणत नाहीये, तर मुंबईकरच आता हे सांगतोय। कारण केवळ 4-5 ट्रक लावून 40-50 माणसं लावून हा समुद्र किनारा स्वच्छ होणार नाहीये, तर तो स्वच्छ करण्याकरता मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे, मोठ्या यंत्रणा या ठिकाणी कामाला लावण्याची गरज आहे। आता आमदारांनी काल भेट दिल्यानंतर, नगरसेवकांनी आपल्या टीम बरोबर भेट दिल्यानंतर आज तरी काही घडतंय का यावर लोकशाही मराठीची नजर असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।